ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे खूप मोठा जबरदस्त एक वेगळाच टर्न येणार आहे. मधुभाऊंना आता मात्र मधुभाऊंना पॅरोलवरती म्हणजेच आता मधुभाऊंना जामिनावरती सोडवलेलं आहे. ते पण कुणी दुसरं तिसरं नाही तर रविराजांनी मधुभाऊंना पॅरोलवरती सोडवलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता मधुभाऊंनी रविराजांच्या समोर एक वेगळा सत्याचा उलगडा केलेला आहे. आणि त्यामुळे मग मात्र मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मधुभाऊंनी जे सत्य रविराजांना सांगितलंय त्यानंतर रविराजांना सायलीबद्दलचा एक महत्त्वाचा खुलासा झालेला आहे. आणि त्यानंतर रविराज तडक सायलीला भेटायला आलेले आहेत. आता मधुभाऊंनी असं काय सत्य रविराजांना सांगितलं, मधुभाऊंना जामिनावरती रविराजांनी का सोडवलं, रविराजांना असं काय समजलं होतं की ज्यामुळे त्यांनी मधुभाऊंना जामिनावरती सोडवलं. आणि त्यानंतर मधुभाऊंच्या सांगण्यावरून ते सायलीला भेटायला आलेले असतात. या सगळ्यामध्ये खूप खुलासा होणार आहे. आणि चक्क रविराज सायलीला उरापोटाशी धरून रडायला लागलेले आहेत. आता सायलीबद्दलचं काय सत्य समजलंय, खरंच सायली ही मुलगी आहे हे सत्य समजलंय की अजून काही, या व्हिडिओमध्ये हे सगळं पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता कोर्टामध्ये साक्षीची केस लागल्यावरती अर्जुनने साक्षी खोटं बोलते आणि त्या रात्री साक्षी तिकडे होती हे सगळं सिद्ध केलेलं असतं. साक्षी तिकडे होती हे सिद्ध केलेलं असतं, अजून खून होण्याचं सिद्ध असतं. म्हणजे मधुभाऊ जे बोलतायत ते खरं आहे हे कोर्टासमोर सिद्ध होतं. रविराजांनी केस सोडलेली असते, चैतन्यला काहीही केस व्यवस्थित हँडल करता येत नसते. त्यामुळे फायनली अर्जुनने डावपेच खेळत आता इकडे साक्षीने किती खोटारडेपणा केलाय हे सगळ्यांच्या समोर आणल्यावरती मग मात्र मधुभाऊंच्या जामिनाची अपील केली जाते. आणि ती अपील दुसरं तिसरं कोणी नाही तर रविराजांकडून केली जाते. रविराज म्हणतात कारण या केसमध्ये मी खरं तर मधुभाऊंचा दोषी आहे. मी ॲक्च्युली आधी मधुभाऊंची केस घेतली होती, पण हीच मधुभाऊंची केस मी काही कारणाने धुडकावून लावली आणि त्यासाठी मला आता स्वतःलाच गिल्ट वाटते. म्हणून मधुभाऊंना पॅरोलवरती सोडण्यात यावं हे सगळं मी इथे यासाठी आलेलो आहे. म्हणजे माझ्याकडून जी चूक झाली ती सुधारण्यासाठी मी आलोय. प्लीज मधुभाऊंना पॅरोल मिळावी, कारण या सगळ्यामध्ये मधुभाऊ दोषी आहेत हे अजून सिद्ध नाही झालेलं आहे आणि साक्षी निर्दोष आहे हे पण सिद्ध नाही झाले. मग साक्षी जर मोकाट फिरत आहे तर मधुभाऊंना पॅरोल मिळायला काहीच हरकत नाही असे डावपेच मांडत फायनली रविराजांनी मधुभाऊंची पॅरोल मिळवलेली असते. आता मधुभाऊ पॅरोलवरती सुटतात, पण या सगळ्यामध्ये मधुभाऊ पॅरोलवरती सुटल्यावरती त्यांना सगळ्यात आधी रविराजांची भेट घ्यायची असते, रविराजांचे आभार मानायचे असतात. आता मधुभाऊंना बेल मिळाल्यावरती इकडे अर्जुन सांगत असतो, मला असं वाटतंय तन्वी तुझ्याकडून पण काहीतरी चूक झाली का, म्हणजे बघ ना तू म्हणतेस मधुभाऊंनी खून केला आणि आता सिनियर सांगतोय की आपण त्यांना सोडवूया, तू पुन्हा सगळं नीट आठव. यावरती रविराज म्हणतात हो मला वाटते तन्वी खरंच आहे, तू न सगळं पुन्हा आठव. कारण साक्षीबद्दलचे जे काही पुरावे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेत ना त्या पुराव्यानुसार मला नाही वाटत की खरंच साक्षी ही निर्दोष असेल. त्यामुळे तुझ्या वागण्यात म्हणजे तुझ्या ऐकण्यात काही चूक होत असेल तर तू सांगशील का, असं म्हणत रविराज आता तन्वीलाच पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतात. प्रिया विचार करते यांनी तर सगळा माझा डावच उलटवून लावलेला आहे असा विचार करत प्रिया आता अर्जुनकडे रागात बघते आणि आता एक एक करत हा सगळ्यांची भांडी फोडत चाललेला आहे. आधी मात्र तिने महिपतीला पाठवलं, मग मात्र आता साक्षीचं भांडं फोडलंय, आता तिसरी वारी माझी आहे, आता काहीतरी मला करायला पाहिजे असा प्रिया विचार करेपर्यंत मधुभाऊंना रविराजांची भेट घ्यायची असते. म्हणून रविराज मधुभाऊंची भेट घेण्यासाठी जातात. रविराज मधुभाऊंना म्हणतात काहीही झालं ना तरी तुम्ही काळजी करू नका, मी तुमची पहिली केस घेतली, नंतर मी तुमची केस सोडली, या सगळ्याचा मला खूप गिल्ट आहे, त्यामुळे मी हे सगळं केलेलं आहे, तुम्हाला माझे आभार वगैरे मानायची काही गरज नाही. त्यावरती मग मात्र मधुभाऊ म्हणतात नाही मी तुमचे आभार नाही मानत आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे प्रियाबद्दलची. मी तुम्हाला एक सांगतो की ती खोटं बोलती आहे. तुम्ही ती तुमची मुलगी आहे असं मान्य केलं असलं तरी माझं मन या सगळ्यासाठी तयार नाही होत आहे.
तुम्हाला आश्रमामध्ये तिच्याबद्दलचे काही डॉक्युमेंट्स हवे असतील तर ते सगळे डॉक्युमेंट्स देण्याची व्यवस्था मी करेन, कारण ते डॉक्युमेंट्स आमच्या जुन्या आश्रमात हरवलेत. यावरती रविराज म्हणतात, पण मला याच्याबद्दल काहीच शंका नाही आहे की ती माझी मुलगी आहे किंवा नाही. यावरती आता मात्र मधुभाऊ म्हणतात, तुम्हाला खात्री असेल पण मी माझ्या बाजूने सगळं तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील किंवा ती तुमची मुलगी आहे तिच्या संदर्भातल्या बाकीच्या गोष्टी पण हव्या असतील तर त्यासुद्धा द्यायला मी तयार आहे. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जे जेस्चर दाखवतात ना ते खूप चांगलं आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी अर्जुन सुभेदार यांच्याकडे दिल्यात तरीसुद्धा चालेल, त्या माझ्यापर्यंत पोहोचतील. यावरती मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे. रविराज विचार करतात, आता ह्या गोष्टीचा काय मतलब आहे, म्हणजे आता ह्यांना माझ्याबद्दल काय द्यायचं असेल, माझ्याशी काय द्यायचं असेल, असं कोणती घटना असेल की ज्यांना मला सांगायची आहे. खरंच मधुभाऊंचा काही थांगपत्ता त्यांना लागत नसतो, पण मधुभाऊंना मात्र आता प्रिया यांना फसवते याची खात्री असते. मग मधुभाऊ आता आश्रमात म्हणजे अर्जुन आणि सायलीकडे राहायला नकार देतात आणि ज्या आश्रमामध्ये काका काकू आणि मुलं असतात तिकडे जातात. मग तिकडे असलेले सगळे डॉक्युमेंट्स अर्जुनच्या हवाली करतात. सगळे डॉक्युमेंट्स अर्जुनच्या हवाली केल्यावरती मग मात्र अर्जुन ते डॉक्युमेंट्स घेऊन रविराजांकडे येतो आणि सिनियर म्हणजे हे सगळे तुला मधुभाऊंनी डॉक्युमेंट्स दिलेत. यावरती रविराज म्हणतात, खरं तर याचा काही मला उपयोग नाही आहे, पण मधुभाऊंनी त्यांचं जेस्चर दाखवलंय ते मला खूप आवडलेलं आहे, ते सगळे मी ठेवतो. म्हणजे मला माझ्या तन्वीबद्दलचे लहानपणीचे काही रिपोर्ट्स किंवा काही मिळत असेल तर मला खरंच बघायला आवडेल. असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळे डॉक्युमेंट्स रविराजच्या हातामध्ये येतात. मग मात्र अर्जुन म्हणतो, मला असं वाटते सिनियर तू एकदा पुन्हा हे सगळे बघशील का. यावरती रविराज म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी सगळे डॉक्युमेंट्स नक्कीच चेक करेन. याच्यामध्ये मला काही माहिती वगैरे मिळाली तर तुला पण सांगेन, कारण कसं आहे ना, सायलीबद्दल पण तू शोधतोयस हे मला कळालेलं आहे. सायलीबद्दल जरी काही माहिती मिळाली तरी सुद्धा मी घरी येऊन ती देईन. अर्जुन म्हणतो, चालेल, मला सुद्धा सायलीच्या आई वडिलांना शोधायचंच आहे. रविराज म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी सुद्धा सायलीच्या आई वडिलांना शोधण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. असं म्हणत रविराज पहिल्यांदा फक्त तन्वीचा नाही तर सायलीचा पण विचार करायला लागतात. त्यांना स्वतःलाच या सगळ्यामध्ये आश्चर्य वाटतं की आपण कसं काय हा सगळा विचार करू शकतोय. असं म्हणत फायनली रविराज ते डॉक्युमेंट्स घेऊन घरी येतात. आता मात्र डॉक्युमेंट्स घेऊन घरी गेलेले रविराज तडक सुभेदारांच्या घरावरती येतात. सुभेदारांच्या घरामध्ये का आलेत कुणालाच काही कळत नाही आणि ते म्हणतात, मला सायलीला भेटायचं आहे. असं म्हणत सायलीला भेटण्यासाठी रविराज सुभेदारांच्या घरी का आलेत हे प्रियाला काही कळत नाही. अचानकपणे असं काय झालं की या किल्लेदारला सायलीला भेटायचंय, नक्की असं ह्याला काय समजलंय. यावरती अर्जुन म्हणतो, सायली मला तुला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं आहे. यावरती सायली म्हणते, सर विचारा ना. यावरती रविराज म्हणतात, मला तू एक गोष्ट सांग, ज्या दिवशी हा अपघात झाला त्याच दिवशी तू मधुभाऊंना सापडलीस का. सायली म्हणते, हो सर, त्याच दिवशी मी सापडले. असं म्हणत सायलीला काय वाटतं ती आशीर्वाद घ्यायला लागते आणि रविराज तिला आशीर्वाद देतात. आता कुणालाच काही कळत नाही की ह्या दोघींचं काय चाललेलं आहे, म्हणजे बाप लेकीचं काय चाललंय हे कुणालाच कळत नसतं. पण या घटना फक्त त्या बाप आणि लेकीलाच माहिती असतात. सायली पाया पडते, रविराज तिला आशीर्वाद देतात. त्यावरती कल्पना म्हणते, भाऊजी काय झालं. प्रिया विचार करते, नक्की ह्याला काय समजलंय, आता माझ्या विरुद्ध काही पुरावे सापडलेत का. मात्र आता रविराज तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि सायली बाळा मला तुझा पाय दाखव बरं. पाय दाखव म्हटल्यावरती प्रियाच्या पायाखालची जमीन हादरते. आता हा नक्की काय समजून घेणार आहे. त्यावरती रविराज म्हणतात, मला न एक गाठोडं सापडलेलं आहे. त्या गाठोड्यामध्ये काही सगळ्यांच्या मिक्स गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये फोटो आहेत. त्यात बाळा तन्वी म्हणून तुझा फोटो आहे. तू त्याच दिवशी सापडलीस. तुझ्या पायावरती तुळशीपत्र आहे का. सायली म्हणते, हो, जन्मापासून माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे. असं म्हणत सायली आपला पाय समोर करते आणि प्रिया हादरते. भांडं आपलं अचानकपणे फुटल्यामुळे प्रियाकडे आता वाचण्यासाठी काहीच नसतं. सगळ्यांच्या समोर भांडं फुटलेलं असतं. मधुभाऊंनी खूप मोठा खुलासा करत डॉक्युमेंट पोचवत सत्यापर्यंत रविराजांना पोहोचवलेलं असतं. आता रविराज ती पायावरची खूण पाहतात. रविराजच नाही तर सगळे घरचे ती पायावरची खूण पाहतात आणि आता जबरदस्त उलगडा होतो. आता रविराजांना खूप मोठा धक्का बसतो. रविराज म्हणतात, ज्या वेळेला मधुभाऊंनी मला डॉक्युमेंट्स दिले ना त्या डॉक्युमेंट्समध्ये मी पाहिलं तर सायलीची तारीख आहे ती मिळण्याची ती तारीख आहे.
पण प्रियाची तारीख म्हणजे तन्वीची तारीख वेगळी आहे, पण दोघींच्या पायावरती तुळशीपत्र आहेत. त्यामुळे मी कन्फ्यूज आहे. आता मात्र या सगळ्यामध्ये DNA टेस्ट होणं गरजेचं आहे. कारण कसं आहे ना, म्हणजे हे दोघीजणी लहान असताना आल्या होत्या, त्यामुळे कदाचित ही तन्वी की ती तन्वी हा आश्रमात गोंधळ असेल आणि म्हणून हे सगळं घडतंय. दोघींची DNA टेस्ट करणं गरजेचं आहे. फायनली मालिका ट्रॅकवरती आलेली आहे. रविराज DNA टेस्ट करणार आहेत, पण या DNA टेस्टमध्ये प्रिया काही गडबड करणार का, की सायलीच मुलगी आहे सिद्ध होणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.